हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका राम कोकण ब्लॉग सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण चाललो आहे आरवलीला आपल्या आरजेला सरप्राईज करण्यासाठी. आणि अशा आरजे आपल्या घरी आलेली आणि यंदा आपली बारी आहे. त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांना माहितीच नाही की मी गावी आलेलो आहे. सो त्यांना हे सरप्राईज देण्यासाठी आपण चाललो आहे. पण ट्विस्ट असा आहे की मला त्यांचा ॲड्रेसच नाही माहिती आणि मला फक्त त्यांचा एक लँडमार्क माहिती आहे की त्याच्या आसपास ती लोकं राहतात. सो आपण ते विचारत सगळीकडे जाणार आहोत आणि हे त्यांना सरप्राईज आता बघूया वर्कआउट होतो आहे की नाही. आता मला माहीत नाही. आता ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत. पण त्याआधी आपण आपल्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेऊया आणि लगेचच आरवलीसाठी निघूया. काकी काय आहे नाश्त्याला? घावणे बनवलेत आज. घावणे बनवले? तू चहा पिणार? पिणार ना. तू काय करते? चहा देते. कोणाला? सासऱ्यांना. अच्छा. आणि तुमचं काय चाललंय? भाजी कापते. दुपारच्या जेवणाची तयारी. कोबीची भाजी? दुसरं काहीतरी करा ना, मला नाही आवडत. कोबी जाय आज. अरे यार. सो गाईज आता आम्ही निघालोय. हे माझे काका आहेत, पप्पा आणि ते दुसरे काका आहेत आणि हा आपला कॅमेरामॅन म्हणजे माझा भाऊ जो माझ्यासोबत सगळीकडे असतो. आणि आता आम्ही फायनली आरवलीसाठी निघालो. नितीन काकाला तर मी बोलवलं. नितीन काकासोबत मी काका आले आणि ह्याला तर मी सगळीकडे घेऊन जातो. तुम्ही का आला माझ्यासोबत? काय क्वेश्चन आहे तुझा? तू माझ्याकडे आलायस? अच्छा, मी तुमच्यासोबत आलोय. गाईज आमच्याकडे काहीच नव्हतं, लँडमार्क होता फक्त. तर तो लँडमार्कवरती आम्ही पोहोचलेलो आहे आणि आम्ही इकडे आता विचारत चालतोय सगळ्यांकडे की बा हे लोक कुठे राहतात, काय कोणालाच माहीत नाही. आणि ही मला बोललेली श्रेया की कोणाला पण विचार, आमचं घर सगळ्यांना माहिती आहे आणि इकडे कोणालाच माहीत नाही. सो आम्ही आता आलो इकडे. सो बघू आता कुठे आहे तिचं एक्झॅक्ट घर. आणि आता आपण शोधत चाललो आहे. माझा भाऊ पुढे चालतो आहे आणि मी त्याच्या मागे चालतो आहे. आता बघू कधी भेटतं यांचं घर. भाई एवढे एफर्ट्स मी कधी कोणासाठी घेतले नव्हते, या दोघांसाठी घेतलेत मी. भाई तुम्ही मुंबईत भेटा, तुम्हाला बघतो. ती बघा भेटली. ए हाय कर. हाय काय आहे, तुझ्यामुळे आम्ही इकडे लटकलोय. सरप्राईज सगळा फ्लॉप झाला एकतर. सरप्राईज नाही, कॉल करून आले. हा, हे बोलायची गरज नव्हती तुला. आता एंड मुमेंटला काय कॉल करू की नको? सगळे आलेत ना. ओळखत इकडे तुला कोण ना ओळखत भाई? तुम्हाला भाई वाटतं की तुम्हाला ओळखतात? येतायत ना, मी जाऊ? हा जा. आता काय करू मग? ब्लॉग करायचा आहे. हे बघा इकडे भाजी कापते. ए श्रेया इकडे काय करते? आणि ती राजलक्ष्मी नाही. अरे कुठे गेली? मी गायब झाली. ती बघा जर दिसत असेल ती राजलक्ष्मी आहे, आरजे. हा तू क्यूट आहे. ए तू तयार का झाली पण? अच्छा, मग मगाशी काय झालं? कामं होती म्हणून रेडी नव्हती. अच्छा. वाटलं सरप्राईज?
दिस वॉज नॉट अ सरप्राईज. हा ठीक आहे, तुला नाही विचारलं. एकतर मॅडमला एवढी मॅडम बिझी आहेत ना की गावी आल्यावर कॉल नाही केला तिने. आणि गावी गेल्यावर मला कॉल नाही करायचा. अच्छा, एरवी मुंबई 3 कॉल करते पण नाही. गावी आल्यावर मी मुंबई विसरते. ओ, आम्हाला पण विसरून जावा मग. गावी आल्यानंतर तरी ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होती, तू नव्हती. ती मला नेहमी टॉन्ट मारायची आणि ती बिचारी रागवलेली की आलो ना. अच्छा, रागवली. ठीक आहे, रागवा, मला नाही फरक पडत. नको यार, तू 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 पाहिजे, तू इम्पॉर्टंट आहे रील साठी. तू पाहिजे, तुला मी मुंबईत बघतो. मी तुला बघेन. बघ आता नाही दिसत आहे. शट अप राम. ठीक आहे, आता आपण पोहोचलो आणि आता वेतोबाच्या मंदिरात जायचंय की जाणार आहेस? जाऊन ये ना. बघतो आता, मी कन्फर्म नाही सांगत पण गेलो तर जाईन. आणि बघतो, जातो तर जाऊन येऊया एकदा. आणि बाकी ठीक, मस्त मजेत. आमचे मस्त चाललंय गावी, मजा येते. रामचंद्र तर आता आलाय, आम्हाला झाले 8-10 दिवस. आता मी उद्या चाललो. आम्ही आहोत. मी तुमच्यासाठी खास आलोय. मी मुंबईतून इकडे तुमच्यासाठीच आलो, नाही तर मी काय असं येत नाही गावी. मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं लास्ट टाइम म्हणून आलो. तू आलेलीस घरी. म्हणून तू हा, ते प्रॉमिस केलेलं. हिला पण बोललो मी येणार, तर मी आलोय. आमची तिकीट कन्फर्म नव्हती पण आलोय, लटकत आलो ट्रेन मध्ये. अच्छा, थँक्स. ए बाय बाय. सो गाईज, फायनली मी घरी पोचलेलो आहे आणि आपला सरप्राईजचा फ्लॉपच झाला आहे, कारण कोणालाच माहीत नव्हतं की ती लोकं कुठे राहतात. सो आम्हाला ते फायनली कॉल करावाच लागला की बाबा तो कुठे राहतात, आम्हाला एक्झॅक्ट ॲड्रेस सांग. सो आम्ही कॉल केला, मग तिने एक्झॅक्ट ॲड्रेस सांगितला आम्हाला आणि आम्ही त्या ॲड्रेसवर पोचलो आणि मग जाऊन ते भेटले. पण आता काय करू शकतो. असो, आता आपल्या घरी रात्री भजन आहे आणि उद्याची पण काही कामं आहेत, तर लगेच त्या कामाकडे वळूया आपण. येतात काका? भजी, नीलफणसाची भजी. अच्छा, कोकणातला स्पेशल नीलफणस. ओके, या जेवणात भारी वाटते रात्री एकदम. जैसा देश वैसा बेस. या जेवायच्या सगळ्यांनी. डाळ आहे, भात आहे, पापड आहे, कोबीची भाजी आणि नीलफणसाचे काप आहेत. सिद्धी. आता प्रसादाचा मालपोहा आणि शिरा पण ऍड झालाय. काय हे काय करून आली? कपडे धुवून आली? पोलीस भरतीमध्ये हे सगळं पण शिकवतात? लक्ष काढ. लवकर आणा, लवकर आणा. नसलं तरी तू स्वतः ये. स्वतःच पळून जाईल. दुता इकडे इकडे. अरे गो बाई बंद, माझ्या थोडा कमी चालेल. अरे वा, छान आहे. माणसाला लगेच कोणाला पाहिजे खेचून आणतो. हे तन्मय, तन्मय, तन्मय. घेऊन ये जा. जानवी इकडे आण त्याला. या आमचा वृत्ता. अरे मांडीर का होतोय? अरे हे गाल इथंच होते ना ते बांगड्यांचं टाईप ते. रेनबो. चल बोल फिर. इकडे गो बाज. ह्याची दादागिरी बघ. तुला तर फक्त गाल उडायला बोलवलं नाही, मी फक्त गाल उडणार. कशी आहेस ऋता? कशी आहेस? अरे बोल. जशी दिसते तशी. गेल्या वर्षी तर खूप बोलत होती, आता बोल. कशी आहेस? कशी आहेस? शाळेत जातो म्हणून सोडणार ना मी. बोल कशी आहेस, नाहीतर सोडणार ना मी, पोलिसांकडे टाकीन. कशी आहेस? मम्मी कडे जाऊन फिरवते मग. नाही, मी सोडणारच नाही. बोल पटपट कशी आहेस? बरे तू बघ मारून दिलो. अरे लक्ष दिलं, लक्ष. ये लवकर ये. लक्ष ये. तू इकडे ये. ये रे. अरे तू इकडे ये. अरे तुझा मित्र येतोय, थांब, एकत्र खेळा.
काढ चप्पल काढ. अय्या बाबा हे लक्ष आहे बघ काय सिटिंग आहे लवकर बघ काय पण दिली आम्ही आई लवकर ये जबरदस्ती खेचतोय हे नया पीस आम्ही बघितलं आम्ही कधीपासून खेळतोय त्यासोबत ए काय खेळतोय रे रे मी तुला काल बघितलं भजन दिलाही नाही सो आरतीत घंटी वाजवतो बाजूला राहून भावाच्या बघतो मी तुला प्रसाद नाही वाटत दोघे एक सगळे वा प्रसाद नाही वाटत आबेल बाबू ए चॉकलेट ना हे तुला तुला हवंय कुठे चालला कुठे चालला ए थांब रे हे हळू हळू तू थांब. ए लक्ष्मी काय याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण चॉकलेट हवंय अच्छा. काय झालं सिद्धी दिले जरा का ए चॉकलेट हवंय का बाई हे खुर्चीला चुकून पडायचं वेळेस ए चॉकलेट हवंय का बाई ए चॉकलेट हवंय अरे थांब रे चॉकलेट चॉकलेट आहे चॉकलेट. नको बाई यायला गरज नाही चॉकलेटची चॉकलेट मला द्या मला द्या बाकी हे सगळी कसली भाजी मोडताय तो ही हळदीची पान आहे उद्या गौरी येणार तेव्हा ही हळदीची पान लागणार ह्याच्यातून असे ओशासाठी ही पानं लागणार. ओके आणि ही भाजी कसली आहे ही शेगल्याची भाजी उद्या गौरी आहेत ना म्हणून उद्या शेगल्याची भाजी आणि भाकरी देतो आम्ही तर त्या शेगल्याची भाजी आता साफ करतायत. उद्या आमच्याकडे गौरी आहे देवी येणार गौरी त्यांना 5 जातीची भाजी 5 जिन्नसाची भाकरी तिच्यासाठी नैवेद्य दाखवायला पाहिजे. मग सगळे गावातली लोक लाईनी उभी राहतात त्यांना 1 तुकडा भाकरी आणि जरा भाजी सगळ्यांना द्यायची. जास्त लोक भाजी घेतात कारण का त्या गौरीच्या दिवशी भाजी चांगली लागते. नाव काय अच्छा मुलगा आहे तुझं काय आहे का घाबरू नको त्याला नको नको बस बाबू आमच्याकडे हे चल ना आमच्याकडे बाबू लाईट गेली